मिरजेतील ड्रेनेज प्रश्नावर योगेंद्र थोरात आक्रमक. कुपवाडसोबत मिरजचीही ड्रेनेज योजना सुरू करण्याची मागणी. मिरज. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मिरज महापालिका विभागीय कार्यालयात आयुक्तांच्या उपस्थितीत शहरातील विविध प्रश्नांवर सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मिरजेतील ड्रेनेजच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. बैठकीला महापालिका आयुक्त, आमदार सुरेशभाऊ खाडे, उपायुक्त तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी योगेंद्र थोरात यांनी कुपवाड ड्रेनेज योजनेची माहिती देता सांगितले की आमदार निधीच्या माध्यमातून खाजा वसाहत, कृष्णा घाट आणि विस्तारित भागातील ड्रेनेज व्यवस्था DPR मध्ये मंजूर करून घेण्यात आली आहे. कुपवाड ड्रेनेज योजनेत या भागातील ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश असून त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे कुपवाडची ड्रेनेज योजना सुरू करत असताना मिरजेतील मंजूर ड्रेनेज योजनेचे कामही तातडीने सुरू करावे, अशी मागणी योगेंद्र थोरात यांनी आयुक्तांकडे केली. मिरजेतील नागरिकांना अनेक वर्षांपासून ड्रेनेजच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असताना आणि योजना मंजूर असताना काम रखडू नये. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी, असा आग्रही थोरात यांनी यावेळी धरला. कुपवाडची ड्रेनेज योजना सुरू होत असेल तर मिरजेचीही मंजूर योजना सुरू करा. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत, असा स्पष्ट मुद्दा योगेंद्र थोरात यांनी बैठकीत मांडला. आज माननीय आमदार खाडे साहेब यांनी आयुक्त मॅडमच्या उपस्थितीमध्ये मिरजमधील प्रश्नांवर, विविध प्रश्नांवर, विविध वार्डातल्या प्रश्नांवर मीटिंग घेतली होती. तेव्हा मी त्यांना आवर्जून एक गोष्ट लक्षात काढून दिली की जेव्हा आम्ही नगरसेवक होतो तेव्हा कुपवाडची ड्रेनेज योजना आली होती. मात्र मिरजमध्ये आमच्या भागात जसं कृष्णा घाट असेल, खाजा वसत असेल, विस्तारित भागात असेल की योगीनगर असेल, या भागात ड्रेनेजची योजना झाली नव्हती. तर तो भाग DPR मध्ये मी त्यावेळेला मंजूर करून घेतलेला आहे. कुपवाड ड्रेनेज योजनेतच खाजा वस्ती, कृष्णा घाट आणि विस्तारित भाग याची ड्रेनेज योजना मंजूर आहे. शासनाकडनं पैसे आलेले आहेत 2-3 वर्षापूर्वीच. तर ते कुपवाडचं ड्रेनेज योजना चालू करत असताना मिरजमधलंही चालू करावं, असं आज आम्ही आयुक्त मॅडमला विनंती केलेली आहे आणि ते लवकरच चालू आहे.